Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new topic and the topic is problems at number 47. Problems at number 47 मध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स बघायचे आहे. हे वर्ड प्रॉब्लेम्स आहे मेजरिंग ऑफ द युनिट्स. द चॅप्टरचं नाव जे आहे दॅट इज अ प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट्स. याच्यावरती युनिट्स जे आहे आपल्याला मेजर करायचे म्हणजे एक्झॅक्ट काय काय जे आहे मी बोलते ते आपल्याला बघूया काय याच्यामध्ये आहे. ठीक आहे, लेट्स स्टार्ट विदाउट डुइंग टाइम पास. For his birthday, Ajay gave 200 liter and 450 milliliter of the milk to children in an ashram shala and 28 liter 800 milliliter to the children in an orphanage. How much milk did Ajay donate? अजय नावाचा एक व्यक्ती होता, त्याचा बड्डे होता आणि त्याच्या बड्डेला त्याने चिल्ड्रन्सला लहान मुलांना आश्रममध्ये आश्रम शाळा होती तर तिथे 20 लिटर आणि 450 मिलीलिटर दूध एवढं डोनेट केलं. प्लस परत विद्यार्थ्यांनाच ऑर्फनेज म्हणजे सुद्धा एक शाळा असते. शाळा इन द सेन्स की अनाथालय. ओके, तर तिथं किती पुन्हा 28 लिटर आणि 800 मिलीलिटर एवढं दूध जे आहे अजयने डोनेट केलं. तर प्रश्न असा आहे, हाऊ मच मिल्क डिड अजय डोनेट? अजयने किती लिटर दूध डोनेट केलं? इट इज व्हेरी सिम्पल. इन ऑर्फनेज, आधी ऑर्फनेज आहे का? नाही, आश्रमशाला आहे. सॉरी, आश्रमशाला अजय डोनेट मिल्क. अजयने किती मिल्क डोनेट केलं? दॅट इज इक्वल टू 20. ठीक आहे, हे तर 20 लिटर अँड 450 मिलीलिटर. आणि ऑर्फनेजमध्ये त्याने केलं जवळपास 28 लिटर आणि 800 मिलीलिटर. सिम्पल हे डोनेट केलं. प्रश्न असा आहे की त्याने एकूण किती दूध डोनेट केलं त्याच्या बड्डेच्या दिवशी. 0 + 0 0, 4 + 0 5, 4 + 8 is 12, कॅरी 1, 8 आणि 1 9, 1 9च. ठीक आहे, तर मिलीलिटर. ठीक आहे, 2 + 2 is 4. सिम्पल. लिटर काहीच नाही केलं, अंकांच्या खाली अंक लिहिले, त्यांचं ॲडिशन केलं. मिलीलिटर जिथं आहे मिलीलिटर लिहिलं, लिटरच्या खाली लिटर लिहिलं. सिम्पल. याच्यामध्ये असं हार्ड असं काहीच नाही, फक्त ॲडिशन केलेली आहे. ठीक आहे, तर टोटल आन्सर येईल 49 लिटर 250 मिलीलिटर मिल्क अजय डोनेट. तर अजयने किती दूध डोनेट केलं? दॅट इज 49 लिटर आणि 250 मिलीलिटर. ओके, नेक्स्ट इज अंडर द रूरल क्लीन लाइन्स मिशन्स कॉलेज स्टूडेंट clean 1 kilometer 750 meter of a village road that is 2 kilometer 575 meter long. How much remain to be cleaned? अंडर द रूरल क्लीन लाईन्स मिशन होतं की जे ग्राम स्वच्छता अभियान ज्याला आपण असं म्हणतो. तर अंडर द रूरल क्लीन लाईन्स मिशन, ग्राम स्वच्छता अभियान जे आहे, तर कॉलेज स्टुडंट्स जे होते त्यांनी किती 1 किलोमीटर 750 मीटर एवढं जे गाव आहे ते स्वच्छ केलं. गावाचा रोड, विलेज रोड दॅट इज, आणि विलेजचा जो रोड आहे तो किती लंबा आहे? 2 किलोमीटर 575 मीटर एवढा लंबा आहे. तर त्यांनी विचारलं एकूण किती रोड बाकी आहे स्वच्छ करायचा. ओके, स्टुडंट्स cleaned 1 kilometer 750 meter road. Total length of road is equal to किती आहे? दॅट 2 किलोमीटर
575 मीटर एवढा लंबा रोड आहे. देअरफॉर काय करायचं आहे, 2 किलोमीटर 575 मीटर. आता हे जे युनिट्स आहेत ना, हे तुम्ही वरती सुद्धा लिहू शकता, बाजूलाही लिहू शकता. जर तुम्हाला असं समजत असेल, असं जर वरती समजत असेल तर वरतीच लिहा. बेसिकली इकडे 1, इकडे 750 सॉरी 750. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 5मधून 0 गेले 5, 7मधून 5 गेले दॅट इज 2. 5मधून 7 नाही, बाजूच्याकडून कॅरी, इकडे झाला 1, इकडे झाला 15. 15मधून 7 गेले तर दॅट इज 7, 8, 9, 10, 10 आणि 5 दॅट इज 8. इकडचे 5 आणि इकडचे 3, एकामधून 1 गेला 0. तर आन्सर कसं येईल, आन्सर असं येईल दॅट इज 0 किलोमीटर. आता किलोमीटर किती आहे, 0. मीटरमध्ये काय आहे, 825 मीटर रोड remain to be cleaned. याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जर आपल्याला पूर्ण आन्सर लिहायचं तर काय करायचं, सिम्पल आहे. जिथं क्वेश्चन विचारला हाऊ मच, व्हॉट, हाऊ, इट, वॉट एव्हर, प्रश्न जे विचारलेला शब्द आहे तो काढायचा आणि आपलं आन्सर टाकायचं. पुढचं जशाला तसं. मी हाऊ मच काढलं आणि फक्त आपलं आन्सर टाकलं, दॅट इज रोड लिहिलं. रिमेन टू बी क्लीन. हे एक सिम्पल शॉर्टकट असू शकतं. ज्यांना नाही समजत की पूर्ण आन्सर कसं लिहायचं तर असं लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन इज, नाऊ लेट्स स्टार्ट द नेक्स्ट क्वेश्चन. हा आहे तो 3rd नंबरचा. बाबुळगाव युज्ड 21,000 लिटर 250, दॅट इज 21,250 liters of treated the wastewater in the field. Samvatsar used 31,350 liter of the similar water. How much treated wastewater was used in all? प्रश्न असा आहे की बाबुळगाव जो आहे तर 21,250 लिटर इतकं पाणी वापरत आहे जमिनीसाठी आणि संवत्सर इतकं वापरत आहे. तर प्रश्न असा आहे की टोटल किती पाणी वापरण्यात आलेलं आहे. ठीक आहे. बाभुळगाव युज्ड वॉटर, दॅट इज जे असेल ते लिहून टाकायचं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर संवत्सर used water 31,350. यांचं करायचं ॲडिशन. का बरं, त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की टोटल किती पाणी वापरण्यात आलेलं आहे. हाऊ मच ट्रीटेड वेस्ट वॉटर वॉज युज्ड इन ऑल. 0 + 0 0, 5 आणि 5 10चे 0, हाचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 3 6, इथं 2, इथं 5 लिटर. That is 52,600 liter water was used in all. Next question. The next question is very easy. If half a liter of the milk cost 22 rupees, how much will 7 liter cost? दुधाचा भाव जो आहे तो अर्ध्या लिटरचा 22 रुपये आहे. तर त्यांनी विचारलं 7 लिटर दुधाचा भाव किती असेल. हाफ अ लिटर इज इक्वल टू 22 रुपीज. पहिले 1 लिटर काढू आपण. अर्ध्या लिटरचं 22 रुपये आहे. ठीक आहे, यालाच डायरेक्टली आपण सॉल्व करू शकतो. हाफ अ लिटर म्हणजे काय, 1/2 इज इक्वल टू 22 रुपीज. ठीक आहे, 1 लिटर इज इक्वल टू 22 मल्टिप्लाय बाय 2, दॅट इज 2 2 जा 4, 2 2 जा 4, 44 रुपीज. तुम्ही म्हणणार तर 1/2 काऊन लिहिलं.
सिम्पली आपल्याला इथे इक्वेशन भेटलेलं आहे. हाफ म्हणजे काय 1/2. ठीक आहे. 22 रुपीज म्हणजे काय 22 रुपीज. 1/2 म्हणजे अर्ध. इकडचा जर 2 इकडं गेला, हा डिव्हिजनमध्ये हा मल्टिप्लिकेशनमध्ये जर गेला तर आपल्याला असं इक्वेशन भेटतं. आणि 1 लिटर इकडं आपोआप 1 येईल म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 22 मल्टिप्लाय बाय 2 हे एक इक्वेशन भेटलं. म्हणजेच 1 लिटरचा भाव आपल्याला आपोआप मिळाला. इकडं फक्त कॅल्क्युलेशन केलं तर 44 रुपये जे आहे ते भाव आहे. देअरफॉर फॉर 7 liters of milk equals to 44 multiplied by 7. 7 चोक 28, हातचे आले 2 खाली 8, 7 चोक 28 29 30. दॅट इज 308 रुपये. कंप्लीट आन्सर लिहायचं आहे. कंप्लीट आन्सर इट इज व्हेरी सिम्पल. हाऊ मच विल 7 लिटर कॉस्ट? 308 रुपीज will 7 liter cost. It is simple. Next question. हा क्वेश्चन असा आहे. इफ द स्पीड ऑफ द मोटरसायकल इज 40 किलोमीटर पर आवर, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन एन आवर अँड अ क्वार्टर. ठीक आहे. एक मोटरसायकल आहे, ती 40 किलोमीटर प्रति घंट्याने चलते. म्हणजे एका तासाला ती 40 किलोमीटर प्रति तास असा चालतं ते. तर त्यांनी असं विचारलेलं आहे की हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन एन आवर अँड अ क्वार्टर. तर 1.25 तासाने ती जी मोटरसायकल आहे ती किती लांब चालेल. तर सर्वात पहिले तर 1 एन आवर आणि त्यांनी नंतर क्वार्टर असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर एवढं तर समजलं की एका तासामध्ये ती जी मोटरसायकल आहे ती 40 किलोमीटर चलते. व्हेरी सिम्पल. 40चे 4 तुकडे करा. ठीक आहे. 4 तुकड्यापैकी एका तुकड्यामध्ये किती येईल? दॅट इज 10 किलोमीटर. इकडचे 40 आणि इकडचे 10 म्हणजे 50 किलोमीटर. हे आपण तोंडी सॉल्व केलं. आता आपण हे बघूया की हे बाय पेपर कसं सॉल्व करायचं. इफ द स्पीड ऑफ द मोटरसायकल इज स्पीड ऑफ मोटरसायकल इक्वल्स टू 40 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. इट मीन्स in 1 hour is equal to 40 kilometer. Therefore, for in a quarter is equal to क्वार्टर साठी आपल्याला काढायचं आहे. दॅट इज 40 डिवायडेड बाय 4. का बरं 4ने डिवाइड केलं? कारण की फॉर अ क्वार्टर विचारलेला आहे. ठीक आहे. डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 1 0 10 किलोमीटर. ओके. इन अ क्वार्टरसाठी 10 किलोमीटर आलं. देअरफॉर कसं येईल ते? फॉर मोटरसायकल ट्रॅव्हल इन 1 hour, मोटरसायकल ट्रॅव्हल इन an hour and quarter equals to 40 plus 10 is equal to 50 किलोमीटर. इथं काय केलं आपण? इन 1 hour साठी लिहिलं 40 किलोमीटर. फॉर इन अ क्वार्टरसाठी लिहिलं 40 किलोमीटर एका तासाला चलती. त्याचे 4 तुकडे केले. का बरं 4? क्वार्टर विचारलेलं आहे त्याच्यामुळं 4. म्हणून आपण डिव्हिजनला 4 लिहिलं. क्वार्टर म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की क्वार्टर म्हणजे 4 असते. तर याचे 4 तुकडे केले तर एका तुकड्यामध्ये 10 आलं. ठीक आहे. अ क्वार्टर. ओके. दॅट इज 40 + 10 इज 50 किलोमीटर. आय होप कन्सेप्ट कळाला असेल. हा कन्सेप्टवरती बेस एक्सरसाइज आहे. बस त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे. इफ अ मॅन वॉक्स ॲट अ स्पीड ऑफ द 4 किलोमीटर पर आवर, हाऊ लॉंग विल इट टेक टू वॉक 3 किलोमीटर्स? ओके. इट इज व्हेरी सिम्पल. मॅन वॉक
मॅन वॉक. एक माणूस आहे, तो एका तासाला 4 किलोमीटर प्रति घंट्याने चालतो. म्हणजे 1 तास गेला तर तो 4 किलोमीटर चालतो. तर प्रश्न असा आहे तो तर हाऊ लाँग विल इट टेक टू वॉक 3 किलोमीटर? त्याला 3 किलोमीटर चालण्यासाठी किती वेळ लागेल? मला सांगा, जर एखादा व्यक्ती 4 किलोमीटर चालायचं तर 1 तास घेतो. ठीक आहे. तर 15 मिनिटात किती चालतो ते 1 किलोमीटर. ठीक आहे. अर्ध्या तासात किती चालतो 2 किलोमीटर. ठीक आहे. मला सांगा, पाऊण तासात 3 किलोमीटर आणि 1 तासात 4 किलोमीटर. तर हे झालं तोंडी. तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की 3 किलोमीटर चालण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? व्हेरी सिम्पल, त्याला पाऊण तास लागेल. पण आता हे बाय पेपर कसं करायचं ते बघूया. मॅन वॉक 4 किलोमीटर पर आवर. PH म्हणजे पर आवर. ठीक आहे. तर आपण बघूया, 4 किलोमीटरसाठी त्याला 1 घंटा लागतो. आता मला सांगा, इथं काहीच नाही करतायत तोपर्यंत, जोपर्यंत आपण असं नाही करत. इज इक्वल टू 1 आवर म्हणजे काय, 60 मिनिट्स. याचं कन्व्हर्जन करावं लागतं. आता आपण हे करू शकतो. 1 किलोमीटर, आता या हा 4 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेल्यावरती डिव्हिजन, 60 डिवायडेड बाय 4 मिनिट्स. आता आपण 1 किलोमीटरसाठी त्याला किती वेळ लागतो हे काढतोय. 4 1 4, 4 1 4, 2 उरले, 4 25, 15 मिनटं लागतात. 1 किलोमीटरसाठी त्याला किती मिनटं लागतात? 15 मिनटं. Therefore, for 3 kilometers is equal to that is 15 मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. ठीक आहे. 3 बाचे 15, हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4, 45 मिनटं. Therefore, that is the man. How long will it take to walk 3 kilometer? 45 minutes will it take to walk 3 kilometers. As simple as this. Next. मला असं वाटतं आहे की क्वेश्चन नंबर 7 किंवा पुढचे क्वेश्चन्स घेण्याआधी तर आपण थांबूया, कारण की पुढे जर क्वेश्चन्स आपण घेत गेलो तर व्हिडिओ हा आणखीनच लंबा होईल, लेंदी होईल. तर कन्सेप्ट कळाले असतील, व्हिडिओ आवडला असेल, डाऊट्स क्लिअर झाले असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.